आपल्यासोबत रवी राणा आहेत. काय सांगाल, वेगळा विदर्भाचा विषय पुन्हा एकदा समोर आलेला आहे. विजय यांनी समोर आला. त्यानंतर हा भाजपचाच विषय होता असे काल चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलले. या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भभरात आंदोलन सुद्धा केलं होतं. आपण कसं बघताय सगळ्याकडे? आता विदर्भाचे राज्याचे मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस आहे आणि मला वाटते पूर्ण अधिकाऱ्यांचा अनुशेष आहे, निधीबद्दल आहे, शेतकऱ्यांचा आहे, मजदूर लोकांचा आहे. या अनुशेषबद्दल देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री जेव्हापासून झाले त्यांनी भरून काढलेलं आहे. मोठ्या प्रमाणात विदर्भामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं लक्ष आहे. आज विदर्भाला दुग्ध विकास, डेअरी, मत्स्य व्यवसाय अशा प्रकारचे खाते मिळत होते. आता महसूल मंत्री बावनकुळे स्वतः आहे विदर्भाचे महसूल मंत्री आणि मुख्यमंत्री विदर्भाचे आहे. तर मला वाटते विदर्भाला मोठ्या प्रमाणात न्याय मिळत आहे. जेव्हा विदर्भावर अन्याय होईल नक्कीच तेव्हा विदर्भ वेगळा झाला पाहिजे. पण आता मला असं वाटते विदर्भाला न्याय मिळत आहे. विदर्भाचे मुख्यमंत्री आहे, विदर्भाचे महसूल मंत्री आहे. विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राचे सगळ्यात उत्तम खाते विदर्भाला दिलेले आहे. म्हणून विदर्भाचा यांच्या माध्यमातून चांगला विकास करून घेतला पाहिजे, पहिली प्रायोरिटी. त्यानंतर विदर्भ वेगळा झाला पाहिजे. काही आमदारांचे असं सुद्धा म्हणणं आहे की विदर्भातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न आजही कायम आहेत आणि ते कुठेतरी सुटत नाहीत. त्याकडे आपण कसं बघता? मला वाटते देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हापासून मुख्यमंत्री झाले तेव्हापासून प्रत्येक आमदाराला, प्रत्येक व्यक्तीला विदर्भाच्या न्याय मिळत आहे. आज शेतकऱ्यांना 32,000 कोटीचा पॅकेज दिला, जो आजपर्यंत कुठल्या मुख्यमंत्र्यांनी दिला नाही. आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये 1,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेलेले आहे. त्या खात्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना मदत मिळालेली आहे. तर विदर्भाला न्याय मिळत नाही असा मुद्दा नाही आहे. विदर्भाच्या आमदारालाही न्याय मिळत आहे, विदर्भाच्या शेतकऱ्यालाही न्याय मिळत आहे आणि सर्वसामान्य माणूस खुश आहे. वेगळा विदर्भ झाला पाहिजे अशी तुमची भूमिका आहे? मी सांगितलं ना, मुख्यमंत्री विदर्भाचे आहे, महसूल मंत्री विदर्भाचे आहे, अनेक महत्त्वाचे खाते विदर्भात दिलेले आहे. त्याच्या माध्यमातून विदर्भाचा विकास करून घेतला पाहिजे. त्यानंतर विदर्भ वेगळ्याची बोललं पाहिजे. हे होते आपल्यासोबत आमदार रवी राणा. तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर.